हे सो गाईज, तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा. तर आपण आज बोलणार आहोत शेताबद्दल. तर हे आपले आहे मिरची आपण लागवड केलेली आहे. तर तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं टमाटे आणि मिरचीबद्दल. तर तुम्ही बघू शकता फायनली आपलं फळ केवढं झालेलं आहे. आणि यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी पण सांगणार आहेत, त्या पण तुम्ही लक्ष देऊन ऐका. तर हे आहे आपलं क्षेत्रफळ, बघू शकता तुम्ही. आणि आपलं डॅम व्ह्यू बघून घ्या. आपल्या डॅमला लागूनच आपली शेती वगैरे आहे. तर हा असा आहे आपला डॅम व्ह्यू. आणि फायनली तुमचा भाऊ बघू शकता तुम्ही. आज शेतात व्हिजिट केलेल्या, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या त्यामुळे आपण आज शेतात आलो होतो. थोडंसं काम वगैरे केलं होतं, तर पसीना वगैरे म्हणजे घाम वगैरे येत होता मला, तुम्ही बघू शकताय. तरी पण मी व्हिडिओ बनवत होतो, कारण की भावांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं आणि आपलं शेत पण दाखवायचं होतं. तर खूप असे सारे झाडं लावलेले मी. पपई झाले आणि हे बघू शकता तुम्ही, वडील आणि माझा भाऊ आहे. तर ती तांबटीला फवारणी करत आहे, कारण की किडे वगैरे आता तांबटी लवकरच चालू होणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आपण तांबटे वगैरेवर, फळ वगैरेवर आपण फवारणी करतो. तर भावांनो, तुम्ही सर्वांनी टमाटे खरेदी केल्यानंतरून त्याला चांगलं धुवून घ्या आणि मग वापरा आणि मग खा. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही नक्की असं करा. आणि फायनल तुम्ही बघू शकता आपलं वरचं क्षेत्रफळ आहे घरापासलं. ते आत्ता बघितलं ते खालचं होतं. तर हे आपली आई आहे. आई काम करते शेतामध्ये. आणि आपलं फळ बघा कसं लाल झालेलं आहे, खूप सारं असं. तर त्याला बांधणी वगैरे करताय, कारण की ती झाड असं पडावं नाही, असं स्ट्रेटवरती जावं, त्यासाठी याला बांधणी करावं लागते. तर ही आपली ताई आहे, छोटी आहे माझ्यापेक्षा, पण काम खूप करते. आणि तुमचा भाऊ बघू शकताय, खूप असा एन्जॉय करते आणि व्हिडिओ पण बनवतो आहे. तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवलेला आहे भावांनो. मग म्हटलं चला एक टोमॅटो खाऊन बघूया. तर एकदम मस्त लागला आपल्या शेतातला टोमॅटो, फ्रेश असा खाल्ला. त्यानंतरून तुम्ही बघू शकता, तुम्हाला बोललोच मी, हे आपलं झाड आहे केळीचं. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं. खूप सारे असे झाडं लावतो मी, स्वतः लावलेले. आणि हे आपलं लिंबूचं झाड आहे. खूप सारे असे लिंबू आलेले बघू शकताय तुम्ही. तर हे सर्व आपलं घरचंच माल मटेरियल आहे. कारण की आपण झाडाचं तोडून वगैरे सर्व, आपल्याला काही विकत घ्यायची गरज पडत नाही. शक्यतो खूप सारे आपण शेतामधनंच हे करतो आणि मार्केटमध्ये जाण्याची गरज पडेल. तुम्ही बघू शकता आपले फ्लावर वगैरे. तर शेवटला तुम्हाला गुलाबचं झाड पण दाखवतो. गुलाब कसं आलेलं आहे बघू शकताय तुम्ही. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.